पेपरफुटी प्रकरणी विदर्भात 3 विद्यार्थ्यांची सीबीआय चौकशी। नागपुरातील 2, ब्रह्मपुरीतील एका विद्यार्थ्याच्या घरी सर्च ऑपरेशन। नीट पेपरफुटी प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर। 27 एप्रिलला नीटचा पेपर शुभमच्या हाती आल्याची माहिती। 15 ते 20 लाखात पेपर विकल्याचा संशय। नीट पेपरफुटीवरून शिवसेना, युबीटी, मनसे, एबीव्हीपी आक्रमक। कोल्हापुरात शिवसेना युबीटीच्या युवा सेनेचं तर लातूरमध्ये मनसेचं आंदोलन। पुण्यात एबीव्हीपीचं तिरडी आंदोलन। पेपरफुटी भारतावर पडलेला अणुबॉम्ब। पेपर फोडून शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान। खासदार संजय राऊतांची टीका। पेपरफुटी प्रकरणात भाजपच सूत्रधार असल्याचा आरोप। प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे नवे रणनीतिकार। झी 24 तासला सूत्रांची माहिती। सुरेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात 2 तास बैठक झाल्याची चर्चा। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या समन्वय समितीची बैठकीत जागा, महामंडळ यावर चर्चा होण्याची शक्यता। विरोधी पक्षातील खासदारांना निधी मिळत नाही। निधी मिळत नसल्यानं नागेश पाटील आष्टीकर हतबल। आष्टीकर शिंदे भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया। पेट्रोल डिझेल पुन्हा एकदा महागलं। पेट्रोलच्या दरात 86 पैशांची वाढ तर डिझेल 83 पैशांनी महागलं। सलग दुसऱ्या आठवड्यात इंधन दर वाढ। दूध दर वाढीनंतर आता पाव सुद्धा महागला। पावाची लादी 5 रुपयांनी महाग। मुंबईकरांचा खिस्सा आणखी रिकामा होणार। डिझेलचे दर वाढल्यानं एसटीची भाडेवाढ। डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर आर्थिक ताण। प्रवाशांच्या खिशाला लागणार कात्री। समुद्राखालून पाईपलाईन करून भारताचा इंधनाचा प्रश्न सोडवण्याचा मोदींचा विचार। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं विधान। तर मोदींचा परतीचा प्रवास समुद्राखालून असेल। खासदार संजय राऊतांची टीका।